काल ना मी अतिशय सुंदर सिनेमा पाहिला, मेस्ट्रो नावाचा. 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता हॉलिवूडमध्ये. 2022 मध्ये अजून एक सिनेमा रिलीज झालाय मेस्ट्रो या नावाने, विच इज अ तेलुगू फिल्म. पण मी ज्या फिल्म बद्दल बोलतोय ती हॉलिवूडची फिल्म आहे. खरं तर खूप उशीर झाला मलाच हा सिनेमा बघायला. 2023 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा. हा सिनेमा आहे ना, ही एक बायोग्राफी आहे. लिओनार्डो बर्नस्टीन नावाचे खूप मोठे म्युझिक कंडक्टर होऊन गेले हॉलिवूडमध्ये. लिओनार्डो बर्नस्टीन हे खूप मोठं नाव, संगीत क्षेत्रामध्ये यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. म्हणजे मोठमोठे ऑपेराज, मोठमोठे ऑर्केस्ट्राज लिओनार्डो बर्नस्टीन यांनी कंडक्ट केले होते. अब्रॉडला अजूनही जो वेस्ट साइड स्टोरी नावाचा म्युझिकल ब्रॉडवे चालतो, त्याचं म्युझिक इज कंपोज्ड बाय मिस्टर लिओनार्डो बर्नस्टीन. तर अशा लेजेंडरी माणसाची ही बायोग्राफी आहे. असो, तर मला काही या फिल्मचा रिव्ह्यू करायचा नाही आहे किंवा मला या फिल्म्सना स्टार्सही द्यायचे नाहीत. मी कोण आहे म्हणा स्टार्स देणारा. पण जर तुम्ही ही फिल्म पाहिली नसेल तर तुम्ही ही फिल्म बघायलाच पाहिजे. मला असं वाटतं आपल्यासारख्या मूवी गोवर्सनी, मूवी बफनी हा सिनेमा बघायलाच पाहिजे. इट्स अ मस्ट वॉच. ही फिल्म नेटफ्लिक्सवर आहे, जरूर बघा. एखाद्या फिल्मला कुणाचा हातभार लागावा, म्हणजे नुसत्या टायटल्सनी ज्यावेळी फिल्म मोठी होती ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही फिल्म आहे. फिल्मचे प्रोड्युसर कोण आहेत? मिस्टर स्टीवन स्पिलबर्ग, मिस्टर मार्टिन स्कॉर्सेसी अँड मिस्टर ब्रॅडली कूपर. नुसत्या टायटल्सनेच फिल्म केवढी वजनदार होती हो. ही फिल्म मी बघितली आणि त्याच्यानंतर मी जरा रिसर्च केला, त्यावेळी मला कळलं की ही फिल्म आहे ना, स्टीवन स्पिलबर्ग आणि मार्टिन स्कॉर्सेसी दोघे मिळून डिरेक्ट करणार होते आणि ब्रॅडली कूपर परफॉर्म करणार होते. पण नंतर ब्रॅडली कूपरने स्वतः डिरेक्ट केली आणि स्कॉर्सेसी आणि स्पिलबर्ग हे दोघे प्रोड्युसर म्हणूनच राहिले. हे असं काही आमच्या इंडस्ट्रीमध्ये झालं ना तर गॉसिपला प्रचंड वाव असतं. म्हणजे प्रोड्युसर आणि डिरेक्टरचं भांडण झालं असेल, सेटवर क्रिएटिव्ह डिफरन्सेस आले असतील आणि ब्ला 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 ब्ला. पण खरं सांगू, जर स्टीवन स्पिलबर्ग, मार्टिन स्कॉर्सेसी आणि ब्रॅडली कूपर यांच्याबरोबर यांच्यामध्ये क्रिएटिव्ह डिफरन्सेस होणार असतील तर बॉस, आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ दॅट सेट यार. म्हणजे काय कमाल डिस्कशन होत असेल ना. असो, तर सांगायचा मुद्दा हा, प्रोड्युसर आहेत स्टीवन स्पिलबर्ग, मार्टिन स्कॉर्सेसी, ब्रॅडली कूपर. आणि ब्रॅडली कूपरने स्वतः या फिल्मचं दिग्दर्शन केलंय आणि कमाल दिग्दर्शन केलंय, कमाल. फिल्मची सुरुवात होते ना, ती लिओनार्डो बर्नस्टीन पियानो वाजवत आहेत. एव्हरीथिंग इज कलरफुल. लिओनार्डो बर्नस्टीन पियानो वाजवत आहेत आणि आपल्याला हळूहळू कळतं की काही मीडियावाले त्यांना शूट करतायत, पण त्यांच्याच्यानं पियानो वाजवला जात नाही, कारण त्यांना त्यांच्या स्वर्गीय पत्नीची आठवण येते. आणि इथून त्यांच्या यंग एजचा फ्लॅशबॅक सुरू होतो. पहिल्या सिक्वेन्स नंतर फिल्म ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुरू होते आणि जो पहिला शॉट आहे ना, पहिला शॉट, इथेच फिल्म आपला पॅलेट दाखवायला सुरुवात करते. पहिला शॉट असा आहे, बेडरूमच्या खिडकीचा पडदा आहे, ओके, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आणि तो जो पडदा आहे, तो पडदा आपल्याला असा दिसतो की तो कोणत्या तरी ऑपेरा हाऊसचा पडदा असावा किंवा एखाद्या रंगमंचाचा पडदा असावा, असा तो बेडरूमचा पडदा. आणि त्याच्या सिलाउटमध्ये काही गोष्टी घडतात. बर्नस्टीनला फोन येतो अँड ब्ला 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 ब्ला. पण तो पडदा अशा पद्धतीने शूट केलाय, सिनेमॅटोग्राफरची कमाल आहे. त्याच्यामुळे ना आपल्याला फिल्मचा पॅलेट कळतो की ही फिल्म, दिस फिल्म इज अबाउट ऑपेरा हाऊस, दिस फिल्म इज अबाउट ऑर्केस्ट्रा. इतकं सुंदर ॲस्थेटिकली शूट केलंय. फक्त पडदा. 300 मार्क मेकअप डिपार्टमेंटला बस, 300 मार्क. कारण हा माणूस जो लिओनार्डो बर्नस्टीन असा दिसतोय, हा माणूस ब्रॅडली कूपर आहे हे ओळखूच येत नाही. म्हणजे मेकअपमध्ये त्यांनी काय प्रोस्थेटिक्स केलेत, काय जादू केली आहे मला कळलं नाही. पण हा तोच माणूस आहे ज्याला आपण इतके वर्ष ब्रॅडली कूपर म्हणून वेगवेगळ्या सिनेमामध्ये बघतोय. हा तोच माणूस आहे हे ओळखू येत नाही. इतका कमाल मेकअप झालाय. हा माणूस लिओनार्डो बर्नस्टीन वाटतो. तरुण बर्नस्टीनला फोन येतो की संध्याकाळी त्याला ऑर्केस्ट्रा कंडक्ट करायचा आहे, कारण शो हाऊसफुल आहे आणि लेजेंडरी म्युझिक डायरेक्टर जे कंडक्ट करणार होते ऑर्केस्ट्रा, ते आज येऊ शकत नाही. तरुण बर्नस्टीन खुश होतो, आनंदाने पडदा उघडतो, नाचायला लागतो. बेडवर त्याच्या बाजूला त्याचा मित्र जो आहे तो अर्धनग्न अवस्थेत झोपलाय, तो त्याच्या अंगावर नाचतो. त्याच्यानंतर तो जम्प करतो, तो बेडरूमच्या कॉरिडॉरमध्ये येतो. बेडरूमच्या कॉरिडॉरमधनं तो थिएटरच्या कॉरिडॉरमध्ये येतो. थिएटरच्या कॉरिडॉरमधनं तो रिकाम्या प्रेक्षागृहात येतो.
प्रेक्षागृहातनं कॅमेरा स्टेजवर येतो, स्टेजवरनं कॅमेरा विंगेत जातो, त्यावेळी रेडी झालेला बर्नस्टीन विंगेत येतो, विंगेत उभा राहतो, त्याच्यानंतर तो स्टेजवर जातो, स्टेजवर तो ऑर्केस्ट्रा कंडक्ट करायला लागतो, कमाल शो होतो. हे सगळं 5 ते 6 शॉट्समध्ये बेमालूमपणे दाखवलं, फक्त 5 ते 6 शॉट्समध्ये. आणि मी हे का सांगतोय, कारण हे असं एडिट जे आहे ना, सीमलेस एडिट, हे शूटवर नाही होऊ शकत. ह्याच्यासाठी कमाल प्री प्रोडक्शनची गरज आहे. कारण काय होतं, आपण बेडरूमचा शॉट आज घेतला, त्याच्यानंतर ऑडियन्सचा शॉट जो आहे, प्रेक्षागृहाचा जो शॉट आहे तो 20 दिवसानंतर घेतला, विंगेतला शॉट आहे तो 15 दिवसानंतर घेतला, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा कंडक्ट करण्याचा शॉट आहे तो अजून 40 दिवसानंतर घेतला. सो हे सगळे शॉट्स आपल्या डोक्यात असले पाहिजे, आपल्याकडे पेपरवर असले पाहिजे की हे सगळे शॉट्स जे आहेत हे एका अशा सिक्वेन्समध्ये आहेत ज्याच्यात आपल्याला त्या कॅरेक्टरची बेसिकली गोष्ट कोणत्या कॅरेक्टरची, आपला प्रोटॅगनिस्ट कोण आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, फिल्मचा विषय काय आहे, हे सगळं जे आहे हे इतक्या बेमालूमपणे 5 ते 6 शॉट्समध्ये सांगणं, हे व्हिज्युअलाइज करणं, हे पेपरवर झालं तरच ते बेटर होऊ शकतं. आणि ते अप्रतिम केलेलं आहे. आणि एडिटरने तर कमाल केलेली आहे. कारण ते जे वाईप आहेत त्याच्यात खूप चान्सेस असतात की हा वाईप आणि तो वाईप मॅच करणं आणि तो स्पीड मॅच करणं, हे एडिटरने कमाल केलं आहे. बरं, डिटेलिंग पण इतकं सुंदर आहे. काय आहे, आपल्याला फिल्म सिनेमास्कोप बघायची सवय ना, किंवा ज्यावेळी आपण स्मार्ट टी व्हीवर बघतो त्यावेळी आयदर फुल स्क्रीनमध्ये बघतो किंवा 16:9 मध्ये बघतो. आम्ही त्याला आस्पेक्ट रेशो म्हणतो. पण मी ते आस्पेक्ट रेशोच्या डिटेल्समध्ये जाऊन तुम्हाला बोर करत नाही. पण आपल्याला तो फील यावा यासाठी सिनेमा जो आहे तो 35 mm च्या स्क्वेअरमध्ये दिसतो, त्या बॉक्समध्ये दिसतो तो सिनेमा. खूप छोटं डिटेलिंग आहे, पण आपण त्या एरामध्ये जातो, त्या काळामध्ये जातो, विच इज अ ब्रिलियंट थिंग. आपण नेहमी वाचतो, आपण नेहमी ऐकतो की सिनेमा इज अ व्हिज्युअल मीडियम. याचं उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये एक शॉट घेतलाय. काय आहे, लिओनार्डो बर्नस्टीन यांची जी पत्नी होती ती पण खूप चांगली ॲक्ट्रेस होती स्टेजची. पण नवऱ्याच्या उगवत्या करिअरमुळे त्यांनी बॅकसीट घेतली. आपली फॅमिली, आपली मुलं, आपला संसार याच्याकडे जास्त लक्ष दिलं. पण त्यांच्यातला जो ॲक्टर होता, त्यांच्यातला जो कलाकार होता तो जिवंतच होता. हे दाखवायला एक शॉट घेतलाय, अतिशय सुंदर शॉट आहे. शॉट असा आहे की स्टेजवर म्युझिक कंडक्ट करतात लिओनार्डो बर्नस्टीन, आणि त्यांचा शॅडो जो आहे ना, तो शॅडो स्टेजच्या वॉलवर पडलाय विंगेत. आणि त्या शॅडोमध्ये विंगेत उभी असलेली त्यांची बायको, ती विंगेत उभी आहे आणि हे बाहेर परफॉर्म करतात. पण ह्यांचा शॅडो एवढा मोठा आहे आणि त्या मोठ्या शॅडोमध्ये आपल्याला एक छोटीशी इमेज दिसते, ती त्यांची बायको आहे. आणि त्या बायकोच्या फेसवर कॅमेरा चार्ज होत जातो. सिनेमा इज अ व्हिज्युअल मीडियम याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा शॉट. सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट मधनं कलर स्पेसमध्ये येतो, त्यावेळी आपल्याला दिसतं की बर्नस्टीनचं घर आता खूप मोठं आहे, प्रशस्त आहे, ते आता प्रतिभावंतांच्या यादीत जाऊन बसले आहेत, मुलगी सुद्धा मोठी झाली आहे. पण त्यांचं पर्सनल आयुष्य, त्यांचं मॅरिड लाईफ जे आहे ते कुठेतरी निरस झालंय, कुठेतरी बोरिंग झालंय, कुठेतरी स्टेल झालंय. ओके. आणि होतं काय ना, हे दाखवायला कॅमेरा लँग्वेज इतकी सुंदर आहे. त्यांचे सगळे बायकोबरोबरचे सिक्वेन्सेस जे आहेत ते इतके स्टेल आहेत, ते इतके बोरिंग आहेत. सतत वाईड शॉट, रिकामे शॉट्स, हॉलोनेस हे सतत जाणवत राहतं आपल्याला. आपल्याला खूप वाटतं की या कॅरेक्टरच्या जवळ जायला पाहिजे, पण कॅमेरा हलतच नाही. वाईड शॉट, आणि त्या वाईड शॉटमध्ये सीन्स होतात. म्हणजे सिनेमा बघताना मला असं झालं की का बरं असं होतंय. इट इज व्हेरी बोरिंग. देन आय रिअलाइज की ऍक्च्युली मेकरला हेच सांगायचंय, दिस लाईफ इज व्हेरी बोरिंग. पण जेव्हा बर्नस्टीनला कळतं की त्यांच्या बायकोला कॅन्सर झालाय, तिच्याकडे खूप कमी दिवस आहेत जगण्यासाठी, आणि इथून परत कॅमेरा मुवमेंट सुरू होते, कॅमेरा स्टार्ट्स गोइंग क्लोजर, आणि एक खूप सुंदर शॉट दिलाय ब्रॅडली कूपरने. बर्नस्टीन आपल्या बायकोला बेडरूममध्ये झोपवतात, सगळं खूप छान आहे, एकदम मस्त आहे, असा पॉझिटिव्ह अप्रोचने झोपवतात. ही कम्स आउट आणि तोंडावर पिलो घेतात आणि हमसून हमसून रडतात. बायकोला आवाज नाही गेला पाहिजे की ते रडतायत, बट ही इज क्राईंग. आणि अप्रतिम शॉट यार, अप्रतिम शॉट. या सिनेमातला एक सिक्वेन्स आहे, बर्नस्टीन म्युझिक कंडक्ट करतात आणि ही इज एन्जॉईंग. एक 70 ते 150 म्युझिशियनचा स्टाफ आहे. ही इज एन्जॉईंग, त्यांना घाम आलाय, बट ही इज एन्जॉईंग.
मी जर रिसर्च केला या शॉटबद्दल, कारण रिसर्च करण्यासारखा शॉट आहे हा, मी जरा रिसर्च केला त्यावेळी मला कळलं की 6 मिनिटं 24 सेकंदाचा हा शॉट आहे आणि हा शॉट परफेक्ट होण्यासाठी, करेक्ट होण्यासाठी ब्रॅडली कूपरने 6 वर्ष ट्रेनिंग घेतलंय म्युझिक कंडक्ट कसं करायचं याचं. टेक अ बाव, कमाल शॉट. एक आयडियल स्क्रीन प्ले फॉर्मॅट जसा असावा, म्हणजे फिल्म जिथून सुरू झाली तिथेच परत गोष्ट येते. बर्नस्टीन पियानोवर बसलेत, काही मीडियावाले त्यांना शूट करतायत अँड ही इज मिसिंग हिज वाईफ. तिथे सिनेमा येऊन थांबतो, सिनेमा संपतो. मी खरं सांगू, सिनेमा संपला आणि मी माझे जेवढे जवळचे मित्र आहेत ना त्या सगळ्यांना मेसेज केला, प्लीज हा सिनेमा बघा, इट्स अ मस्ट वॉच. आपल्यासारख्या मूवी बफसाठी हा सिनेमा बघणं इट्स अ मस्ट वॉच. अँड अगेन पुन्हा एकदा ब्रॅडली कूपर, टेक अ बाव.